नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचे जे की 12 पेपर यापूर्वी पाहिले आहेत त्या पुढील पेपर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. आफ्टर ट्राइंग फॉर अ लॉंग टाइम ही परसिस्ट डॅश पेड ऑफ अँड ही फायनली गॉट अ जॉब. परसिस्ट या शब्दाला आपल्याला काय करायचं आहे, सफिक्स लावायचं आहे. काय येणार आहे ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. काय या शब्दाला कोणतं सफिक्स लागणार आहे ते सांगायचं आहे आपल्याला. काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परसिस्टन्स हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे ENC हे याला सफिक्स लागणार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? नागपूर, मुंबई, पुणे किंवा नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे आणि कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला समजून जाईल. काय असेल याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. नागपूर, मुंबई, पुणे किंवा नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे पुण्यामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील पुणे शहरामध्ये स्थित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गणिताचे प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे आहे आणि गणित जर हा विषय अवघड जात असेल तर आमचे ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता. तलाठी भरती तसेच इतर सरळ सेवाचे सुद्धा आमच्याकडे क्लासेस आहेत. किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर फ्री लेक्चर आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून गणिताचा सराव करू शकता. पुढचा प्रश्न हा सुद्धा गणिताचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2009 पुरस्कारामध्ये देशामध्ये सर्वात स्वच्छ राजधानी म्हणून डॅशला पुरस्कृत करण्यात आले. पणजी, गांधीनगर, भोपाळ किंवा इम्फाळ. स्वच्छ सर्वेक्षण 2019 पुरस्कारामध्ये कुणाला करण्यात आले त्याचं उत्तर सांगायचं आहे आपल्याला. पणजी आहे, गांधीनगर आहे, भोपाळ किंवा इम्फाळ. काय असेल योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C भोपाळ हे याचं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा गणिताचा प्रश्न आहे. गणितीय मध्ये आपल्याला काढायचं आहे. Choose the appropriate preposition phrase for the given sentence. One has to dash adversities in life. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D पुट अप विथ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. Choose the most appropriate use to fill in the blank in the given sentence. The pathway is dash I nearby fell down. काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? 10, 9, 8 किंवा 6. विभक्तीचे प्रकार सांगायचे आपल्याला. तर विभक्तीचे विद्यार्थी मित्रांनो एकूण प्रकार 8 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा गणिताचा प्रश्न मी स्क्रीनवर ठेवते. तुम्हाला हा प्रश्न लिहून त्याचा सराव करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, संभाव्यता या धड्याचे कमीत कमी 4 प्रश्न तलाठी भरतीला विचारले आहेत. त्यामुळे तो अतिशय प्रकरण महत्त्वाचा आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही बीजगणिताचा इयत्ता 10वीचं जे बीजगणिताचं पुस्तक आहे त्याचा वापर करू शकता. अधोरेखित क्रियापदांचा योग्य प्रकार ओळखा. त्याचे कर्कश बोलणे ऐकवत नव्हते. शक्य, साधित, संयुक्त किंवा सहाय्यक. काय असेल याचं योग्य उत्तर? ऐकवत नव्हते हे क्रियापद दिलेलं आहे. तर शक्य म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. व्हेन द क्वीन डॅश शी वॉन्टेड टू रेस्ट. रिकाम्या जागी आपल्याला भरायचं टेन्स कोणता येणार आहे ते 4 पर्यायापैकी आपल्याला सांगायचे.
काय असेल याचं योग्य उत्तर? तर हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्हेन द क्वीन हॅज फिनिश इटिंग शी डिक्लेअर ही वॉन्टेड टू रेस्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ही शृंखला तयार करायची आपल्याला. चूज द मोस्ट सुटेबल डिटरमाइनर फॉर द गिवन सेंटेन्स. द चिल्ड्रन वेअर बोर्ड बिकॉज देअर वॉज डॅश टू डू. काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लिटल टू डू. हे याचं योग्य उत्तर आहे. जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. दाना गोटा, दूध दुभते, अभिनंदन किंवा दगडधोंडा. जोड शब्दावरील सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. तर काय याचं योग्य उत्तर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अभिनंदन हे याचं योग्य उत्तर आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे डॅश येथे स्थित असलेल्या UNPS युनिव्हर्सिटीकडून सन्मानात्मक विद्या वाचस्पती मिळवणारे पहिले भारतीय बनले आहेत, म्हणजेच डॉक्टरेट. कोण? कोस्टारिका, पनामा, कोलंबिया, ग्वाटेमाला. तर याचं योग्य उत्तर आहे कोस्टारिका. या युनिव्हर्सिटीतून सन्मानात्मक विद्या वाचस्पती म्हणजे डॉक्टरेट मिळणारे पहिले भारतीय बनले आहेत राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, कोस्टारिका या युनिव्हर्सिटीमधून. वाघ या शब्दाचे अनेक वचन ओळखा. वाघ या शब्दाचे वाघर, वाघ, वाघे, वाघा. वाघ या शब्दाचे अनेक वचन सांगायचे. तर वाघ या शब्दाचं अनेक वचन काय आहे? वाघच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. कंजक्शन ओळखायचं आहे. आय हॅड डॅश रीच होम डॅश इज स्टार्टेड रेनिंग हेविली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. काय आहे याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द सेंटेन्स. इथं 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी कलेक्टिव्ह नाउन ओळखून सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. डॅश वॉज सीन लेइंग इन फ्रंट ऑफ द म्युनिसिपल ऑफिस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ हीप ऑफ ट्रॅश. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. द बिलीफ इन लाईफ आफ्टर डेथ इज प्रिव्हिलंट in both primitive societies dash advanced cultures and besides but as well as. तर याचा योग्य पर्याय काय येणार आहे? अँड ॲडव्हान्स कल्चर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर असेल. जोड शब्द नसलेला शब्द निवडा. क्रियाकर्म, खाच खळगे, कानाकोपरा किंवा क्रूर कर्मा. जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर काय? क्रूर कर्मा. म्हणजे पर्याय क्रमांक डी हा जोड शब्द नसलेला शब्द आहे. सुरासेनाच्या महाजनपदाची राजधानी खालीलपैकी कोणती होती? मथुरा, काशी, विजयनगर किंवा जुनागड. तर याचं योग्य उत्तर काय? मथुरा. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं कोणतं वाक्य आहे? द सन वॉज ऑलरेडी लो इन द स्काय इट वुड सून बी डार्क. योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं कोणतं वाक्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे, जे की योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं आहे. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. गोठ्यात गाय बांधली, गोठ्यात गाय बांधल्या, गोठ्यात गाय बांधलो किंवा गोठ्यात गाय बांधले. योग्य विरामचिन्ह देऊन वाक्य लिहायचं आहे आपल्याला. काय असेल उत्तर? योग्य वाक्य ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गोठ्यात गाय बांधली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence. I am
दॅट रवी विल अचीव हिज गोल. काय असेल? आय एम कॉन्फिडंट म्हणजे पर्याय क्रमांक सी. DENT हा सफिक्स लागणार आहे तिथं. DENT म्हणजे काय होणार आहे? कॉन्फिडंट. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. द अक्यूज वॉज गिवन अ शॉर्ट सेंटेन्स ॲज ही हॅड कमिटेड ओनली अ डॅश ऑफन्स. माइल्ड, मिनिमल, सेकंडरी, मायनर. तर याचं योग्य उत्तर काय? मायनर ऑफेन्स म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असेल. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. द क्लायमेट डॅश जनरली टेम्परेट अँड विंटर्स टेंड टू द चिली. इज, आर, वेअर, आर बेईंग. काय असेल याचं योग्य उत्तर? इज. द क्लायमेट इज जनरली म्हणजे इज पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. द्वितीयाताख्या तारावरून कोणता अर्थ ओळखला जातो? द्वितीयाताख्यातावरून कोणता अर्थ ओळखला जातो? विद्यार्थ, आज्ञार्थ, स्वार्थ किंवा संकेतार्थ. तर हा काय झाला? संकेतार्थ झाला म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असेल. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. डॅश क्रीडांगणावर खेळतात. सचिन, मित्र, सुहास किंवा मुलगी. कोण क्रीडांगणावर खेळतात? तर मित्र हे या ठिकाणी योग्य असेल म्हणजे पर्याय क्रमांक बी. मित्र क्रीडांगणावर खेळतात. क्रियापदानुसार काय झाला? कर्त्याची आपण निवड केलेली आहे. दिलेल्या शब्द गटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. अंमल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे 4 पर्यायापैकी. उन्मत्त, उन्माद, उन्नत किंवा उद्धट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उन्माद हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. थंडी, लाडका, बोचरी, गुलाबी, खूप. थंडी अयोग्य विशेषणांचा पर्याय निवडायचा आहे. लाडका हे इथं अयोग्य विशेषण आहे आपल्याला माहीतच आहे. पर्यावरण समजतंय की लाडका हे इथं काय असणार आहे? अयोग्य विशेषणाचा पर्याय असणार आहे. 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, संयुक्त चिन्ह किंवा गोल कंस. 2 शब्द जोडताना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. संयोग चिन्ह हे याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या डॅश तालुक्यामध्ये आहे. कन्नड, पैठण, खुलदाबाद किंवा वैजापूर. मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पैठण हे याचं योग्य उत्तर आहे. पैठण तालुक्यामध्ये आहे. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. महाराष्ट्र राज्याच्या मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे? चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद किंवा पुणे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. तर याचं योग्य उत्तर आहे काय? चंद्रपूर या ठिकाणी स्थित आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2019 मध्ये 23व्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2019 मध्ये हेप्टाथलॉन कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणी रजत पदक जिंकले? गोमती मरिमुथू, अन्नू राणी, स्वप्ना बर्मन किंवा पारुल चौधरी. गोमती मरिमुथू, अन्नू राणी, स्वप्ना बर्मन किंवा पारुल चौधरी. कोणी जिंकलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे स्वप्ना बर्मन. पर्याय क्रमांक सी ही आपलं योग्य उत्तर आहे. डॅश 2005 या वर्षी RTI कायदा 2005 अधिनियमित केला गेला होता. 2 ऑक्टोबर, 15 जून, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी. कोण? काय असेल याचं योग्य उत्तर? तर 15 जून 2005 मध्ये
RTI कायदा 2005 अधिनियमित केला गेला होता, म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ हायलाइटेड ॲडम्स किंवा फ्रेज. घ्यावा कोल्ड शोल्डर याच म्हणीचा किंवा वाक्याचा अर्थ काय? 4 पर्यायापैकी दिलेला आहे. तर या वाक्यानुसार काय अर्थ होतो ते आपल्याला सांगायचे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इग्नोर पीपल हे याचं योग्य उत्तर. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. डॅश बॉय इन द ब्ल्यू शर्ट हॅज किक्ड डॅश बॉल आउट ऑफ डॅश फुटबॉल फील्ड. ए अँड द किंवा यापैकी कोणते आर्टिकल यामध्ये योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, द आणि द बॉय इन द ब्ल्यू शर्ट हॅज किक द बॉल आउट ऑफ द फुटबॉल फील्ड. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता, ज्यामुळे जे नवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.